नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाच्या संदर्भामध्ये जे काही वाद निर्माण होऊ पाहत आहेत किंवा झालेले आहेत त्या अनुषंगानं आपण एकूणच भारतरत्न पुरस्काराचे जे निकष आहेत ते बदलण्याची वेळ आलेली आहे का, किंवा हे निकषच मुळात या वादांचं कारण ठरतायत का, या अनुषंगानं आपण ही सगळी चर्चा करतो आहोत. आणि आता मी जाणार आहे सुनील कदम यांच्याकडे. सुनील कदम हे सामाजिक कार्यकर्ते तर आहेतच, पण राज्यघटनेचा विशेषत्वानं त्यांचा चांगला अभ्यास आहे, म्हणून मी त्यांना थेट हा प्रश्न विचारणार आहे की एकूण आता आपण जर पाहिलं तर भारतरत्नचे निकष तसे जाहीरपणे कुठे प्रसिद्ध झाल्याचं आपल्याला दिसत नाही, पण जे काही निकष आपण पाहतो की एका वेळेला साधारण 3 लोकांना पुरस्कार दिले जाणं असेल, किंवा आता गेल्या वेळेला जी तरतूद क्रीडापटूंसाठी म्हणून करण्यात आली, या सगळ्या अनुषंगानं हे सगळे जे निकष वारंवार बदलले जातात त्याच्यामुळं कुठेतरी भारतरत्नची सगळी जी त्याचा निकष आहे त्याच्यावरून मग भारतरत्नाच्या संदर्भामध्ये वाद निर्माण होतात, असं खरंच होतं का? मला असं वाटतं की गेल्या अनेक 60-70 वर्षामध्ये 60-65 वर्षामध्ये जर आपण पाहिलं आणि एकूण ओव्हर द इयर्स जर आपण एक नजर टाकली तर अनेक वेळेला ही जी गरिमा आहे भारतरत्न या शब्दाची किंवा त्या पुरस्काराची किंवा त्या सन्मानाची, ती गरिमा कुठंतरी कमी होताना दिसते. कारण कसं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका बाजूला, नंतर MGR, लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर असं, आणि सुभाषचंद्र बोस, हे सगळी ही जर आपण पाहिलं तर कुठंतरी अडचणीचं वाटतं. म्हणजे नेमकं आपण काय निकष लावतोय, कोणत्या प्रकारचे निकष लावतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका बाजूला सुभाषचंद्र बोस आणि दुसऱ्या बाजूला लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर. तर हे निकष कुठंतरी बदलले पाहिजेत निश्चितपणानं. मला सचिन तेंडुलकर असतील किंवा लता मंगेशकर असतील त्याच्याबद्दल अनादर अजिबात व्यक्त करायचा नाही, पूर्ण आदरपूर्वक मला म्हणायचं आहे. परंतु जी म्हणजे ह्या भारतरत्न ह्या शब्दाचा किंवा या पुरस्काराचा सन्मान ॲक्च्युली जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला जातो तेव्हा पुरस्काराचा सन्मान होतो. आता हे अलीकडे म्हणजे कंटेम्पररी याच्यामध्ये मला असं वाटतं की हे भारतरत्न म्हणजे आधीच्या लोकांना ज्या प्रकारे दिलं गेलं, तर हे भारतरत्न हा पुरस्कारच मला वाटतं आता बंद करावा आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे त्या वेगळ्या क्षेत्रानुसार त्यांना पुरस्कार द्यावा, त्यांचा सन्मान करावा. आणि जर भारतरत्न ठेवायचंच असेल तर म्हणजे जसं आता मदन मोहन मालवीय यांचं नाव येतं आहे, किंवा आधीचे म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस जो 92ला त्यांनी नाकारला यांचं नाव येतं आहे, तर ही कुठंतरी वेगळी कॅटेगरी करून तो भारतरत्न एक वेगळा ठेवावा. आणि ही कंटेम्पररी लोकांना जे दिलं जातं आहे तो भारतरत्न, किंवा खेळासाठी, आता खेळासाठी एक उच्च सन्मान आहे, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल, परंतु ज्या प्रकारे केलं पाहिजे त्याच्यात कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते. आणि ती कॉन्ट्रोवर्सी कशी निर्माण होते तर त्या वेळेला राजकारणामध्ये त्या सरकारमध्ये जो पक्ष असेल किंवा जी माणसं असतील त्यांच्या आवडीचा किंवा ते ज्यांचं फॅन असतील त्यांच्या आवडीचा कुठंतरी हे दिल्यामुळं त्याची गरिमा अशी कमी केली जाते. तो देताना तो असा काय म्हणतो आपण त्याला की अलूफ राहून, म्हणजे सरकारचं अवॉर्ड नसून ते एका देशानं तो सन्मान केलेला आहे, तो पुरस्कार दिलेला आहे, असं कुठं अनेक वर्षांपासून दिसत नाही. मग अशी जसं म्हणाले ते की चणे मला वाटतं 50-60 वर्षामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये झालंच आहे त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे ती गरिमा तशीच, म्हणजे आता शब्दामध्ये तुम्ही कमी करताय आणि ती एरवीसुद्धा ती केलेली आहे. कारण मी मगाशी म्हटलं की MGR आणि बाबासाहेब आंबेडकर हे कुठंच जवळ बसत नाही, आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे एका पुरस्काराचे मानकरी आहेत असं कुठंच म्हणजे काय निकष आहेत, कशावर यांना दिलाय हा एक मोठा प्रश्न पडतो. आणि ही सल मला वाटतं देशातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. कारण त्या वेळच्या सरकारनं, आता या सरकारनं अजून जाहीर केलं नाही, पण जी काही नावं येतात त्यामुळे त्या सरकारचं ते काय फेवरेटिझम हे असेल. कारण आता दुसरी एक कॉन्ट्रोवर्सी अशी आहे की बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या मदन मोहन मालवीयांना जर ते दिलं तर मग अलीगड युनिव्हर्सिटीचे सय्यद अहमद आहे त्यांना का नाही दिलं, ते ते संस्थापक होते, त्यांना पण द्यायला पाहिजे. अशा प्रकारचे जर आपण कॉन्ट्रोवर्सीज उभे करणार असू या पुरस्काराच्या भोवती, तर मला वाटतं हा पुरस्कार बंद करावा आणि त्याऐवजी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रावीण्य या देशामध्ये ज्यांनी मिळवलं असेल त्याला तो पुरस्कार द्यावा असं मला वाटतं.
एक वेगळा मुद्दा तुम्ही मांडलाय की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रावीण्य मिळवलंय तशा स्वरूपाचा पुरस्कार वेगळा पुरस्कार सुरू करावा आणि भारतरत्नची गरिमा कायम राखण्यासाठी सगळ्यांनी थोडंफार वेगळ्या पद्धतीचा विचार करावा. आणि त्याच वेळेला आणखीन एक मुद्दा तुम्ही जो मांडला की एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं व्यक्तिमत्व की ज्यांना भारतरत्न दिला जातो आणि त्याच वेळेला इतर लोक ज्यांना भारतरत्न दिला जातो, यात कुठेतरी तफावत असल्याचं दिसलं. आणि दोन संदर्भ तुम्ही वेगवेगळे सांगितले. याच अनुषंगाने मी आता जाणार आहे हरीश रोगेंकडे. हरीश रोगे, मला सांगा, आता जसं सुनील कदम म्हणाले त्या सगळ्याचा जर विचार केला तर या अनुषंगानं एक प्रश्न नक्की समोर येतो, तो म्हणजे कुठेतरी मतांची बेरीज डोळ्यासमोर ठेवून या पुरस्काराची योजना केली जाते का? नाही, या ठिकाणी मी स्पष्टपणे दुर्गेश सांगेन, सुनील कदम यांनी जे काही आता विश्लेषण केलं त्या मताशी मी जरा सुद्धा सहमत नाही. कारण एक गोष्ट आहे, आपल्या जीवनामध्ये अनेक क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये महान मंडळी होऊन गेलेली आहेत. त्यांचं क्षेत्र वेगळं असेल, कला असेल, साहित्य असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल. बाबासाहेब आंबेडकर थोर होते याच्याबद्दल वादच नाही, किंवा आणखी ज्यांची नावं त्यांनी घेतली ती सगळी माणसं थोर होती. या देशाला एक घटना देऊन एक घटनाबद्ध असा हिंदुस्थान भारत निर्माण करण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, हे कोणीही नाकारत नाही. त्याचप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, त्याचप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी असतील. आता मी जरी काँग्रेस पक्षाचा असलो तरी अटल बिहारी वाजपेयी ह्या व्यक्तीबद्दल, या महान व्यक्तीबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. आम्ही तिथे टीकेने बोलणार नाही. आता मी मगाशी बोलत असताना चणेपुटाने म्हटलं, याचं कारणच आहे की अशा ह्या वाटत गेलो, 5 झाले, 7 झाले, 10 झाले, तर त्या पुरस्काराचं महत्त्व कमी होतं. आणि म्हणूनच प्रत्येक वर्षाला काही ठराविक मंडळी, मगाशी भंडारी म्हणाले त्या मताशी मी सहमत आहे की अजूनपर्यंत या ठिकाणी केंद्र सरकारने निर्णय घेतलेला नाही किंवा शिफारस केलेली नाही. परंतु आपण मला चर्चेला बोलवलं आणि माध्यमामध्ये चर्चा चाललेली आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने मी बोललो. या ठिकाणी टीका किंवा राजकारण करण्याचा कोणताही माझा हेतू नाही. मी आपल्याला सांगेन की या देशामध्ये असंख्य महान व्यक्ती झालेल्या आहेत, विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याने मगाशी काही सांगितलं, जे काही व्यक्तींची नावं घेतली ती सुद्धा महान व्यक्ती आहेत. त्यांना सुद्धा त्या अशा प्रकारचा पुरस्कार जर पुढच्या काळामध्ये दिला गेला तर त्याचं स्वागतच होईल. आणि याच्यामध्ये या भारतरत्न पुरस्कारामध्ये मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की कोणत्याही प्रकारचं राजकारण कोणीही आणता कामा नये. मला जाता जाता आमच्या ताईने एक टोला मारला, परंतु मग त्याचं मी स्पष्टीकरण या ठिकाणी केलं की मी एवढंच सांगितलं की हे पुरस्कार आहेत, 3 देतात, त्या 3पेक्षा अधिक देऊन त्या पुरस्काराचं महत्त्व कमी करू नये. आणि विविध क्षेत्रामधली ज्याने अत्युच्च अशी कामगिरी केलेली आहे त्या सगळ्यांचा गौरव व्हायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये ध्यानचंद असतील, त्यांचा सुद्धा गौरव व्हायला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. अगदी बरोबर आहे की सगळ्यांचा म्हणजे जे या पुरस्काराला योग्य आहेत अशा सगळ्या व्यक्तिमत्वांचा गौरव व्हायला पाहिजे. कारण या पुरस्काराचीच, तो सर्वोच्च नागरी सन्मान आहे, त्याची गरिमा कायम राखली पाहिजे. कुठेही राजकारण करण्याचा हेतू नाही, हे तुम्ही पण स्पष्ट केलेलं आहेच आहे. याच अनुषंगाने मी आता जाणार आहे परत एकदा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्याकडे.